गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. आंघोळ झाली, फ्रेश झालो आहे. तिथं प्रियांका बनवत आहे आलू पराठा. मेथीची भाजी कोणासाठी गेली? इथे जायचं आहे ना. इथं बनवलेले आहेत प्रियांकाने पराठे 1 2 3 4 5. तर आता आलू पराठ्याचा ब्रेकफास्ट करू. मी आज वॅक्स नाही लावणार कारण आज वॅक्सला सुट्टी. वॅक्स लावून केस गळायला लागले. काय म्हणते प्रियांका तू या गोष्टीवर? तुझे तर वॅक्स न लावताच गळायला लागले. तर चला आता आपण करूया ब्रेकफास्ट. गरमागरम आलू पराठे विथ दही. हे म्हशीचं नाहीये, एवढं पातळ गायचं असणार आहे. आणि मग एवढं घट्ट कसं काय? त्याच्यातून वरचं काढलं ना तर पातळ होतं. असं आहे काय? मला असं एकदम घट्ट. हे बघा, हे म्हशीचं दूध दही मित्रांनो. आईंना पण प्लेट करा. एकदम असं घट्ट. आईला एक थिक दही. आईला पण करू? तुला कोणतं पाहिजे, पातळ का घट्ट? कोणतंही द्या, आमच्या नाही नखरे. माझे नखरेत. हे जागाच नाही. जागा करावं लागते. केली. हे बटाटा विवांसाठी ठेवलाय ना? मला नाही माहिती, आईंना विचारायचं. त्याच्यासाठीच विवान खाणार आज उकडलेला बटाटा. हळूहळू थोडं द्यायचं त्याला. अजून एक टाक म्हणजे सगळ्यांना होईल 2-2. तसंच केलंय ना अजूनच. हे बघा मित्रांनो, आता वाजलेले आहेत 1:45. एक रील शूट करायचा आहे, येईलच तो. आज संडे आहे त्यामुळे 4-5 रील शूट करून घेतो. एक दिवस एक टाकतो. बघा आता शूट कसं करतो आम्ही. हे बघा मित्रांनो, जेवण झाले. आता मी दही खातोय. मस्त सुट्टी चालली आहे. 3 वाजले. मस्त लागतं दही म्हशीच्या दुधाचं. काय म्हणते प्रियांका? म्हशीच्या समोर किती बिन वाजवलं तरी ते हसतं ना. हे डायलॉग्स आहे तुमच्यावर. भैंस के सामने बजाई बिन. पण म्हशीच्या दुधाचं चांगलं एकदम घट्ट होतं ना. अरे म्हणजे माणसा नाही होत, असं काही नाहीये. तुला सकाळी दाखवलं. गाईचं पण दोन्ही म्हशीचं होतं प्रवीण. ते पातळ आहे ना, ते घट कोणा दिलं काही आणि खाल्लं होतं आम्ही काही. जाऊ दे, नाही तुम्ही काय ऐकणार नाही. द्राक्ष खायला या त्याला म्हणा. कुठे? घरी निमोनियाला. निमोनियाला काय? तू गेला होता निमोनियाला? त्याला द्यायचे द्राक्ष. जेवले का? हो. मिनिट. चला आता इथं विमान बसलाय खाली. आम्ही जरा जाऊन येतो चंदननगरला. पाणीपुरी खायची प्रियांकाला आणि जुडिओमध्ये जायचं आहे. शॉपिंग असं काही नाही आहे, जस्ट बघून यायचं. आपली आहे अपाची. काल दादा आले होते. तर दादांनी स्कूटी घेऊन गेले ते आणि अपाची ठेवली. ओल्डन डेज. येस.
मित्रांनो आलेलो आहे आम्ही इथं झुडिओमध्ये. ऑलरेडी गर्दी खूप संडेमुळं. लेट्स सी. मला ओव्हरसाईज टी शर्ट बघायचे. एवढी गर्दी संडेला आहे त्यामुळे आम्ही प्लॅन कॅन्सल केला आहे शॉपिंगचा. अशा पद्धतीने आम्ही काही न घेता चाललो आहे घरी आता, कारण एवढी गर्दी संडेचे सगळे लोक इथं आलेत असं वाटतंय झुडिओला. आता म्हटलं मग परत पुढच्या महिन्यात आमची ॲनिव्हर्सरी आहे तर तेव्हा शॉपिंग करू. दोन लगाव. मित्रांनो आता आम्ही इथं पाणीपुरी खायला आलो आहे. एवढी गर्दी होती त्या झुडिओमध्ये. परत आज श्रीरामनवमी आहे त्याच्यामुळं पण रोडवर ट्रॅफिक. पालखी चालली होती श्रीरामांची. तर झुडिओमध्ये असं काही घ्यायला नव्हतं गेलो आम्ही, म्हणजे एक्सप्लोअर करायला गेलो होतो. प्रियांका मला गिफ्ट करणार आहे पुढच्या महिन्यात कारण ॲनिव्हर्सरीला. मला बाद झालं. ॲनिव्हर्सरीचं काय नको का? दुकान का आप ऐसे शिफ्ट क्यों करते हो? वैसा ना कारपोरेशन की दिक्कत रहती ना इसलिए. तो कभी वो यहाँ लगाते हैं, आप वहाँ लगाते हैं. वही है. पिचक गई वो. ठीक आहे. नाही राहू दे. हां देईल तो दुसरी एवढं. चला मित्रांनो जेवण करू. इथे आहे वांग्याचं भरीत, वांग्याचं भरीत, पापड, ज्वारीची भाकरी, मुळा, वरण भात. प्रियांकाचं झालं आहे त्यांनी घेतलं आहे विवानला. आता आम्ही दोघं जेवतो. खाल्लं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूयात. विकेंड असा गेला, असा आला, असा गेला कळलंच नाही. तर वॉकिंग करून आलो आहे आम्ही. एकदम रील शूट करूयात. एकदम एक आठवडा फुल तुम्हाला रोज एक रील बघायला मिळणार आहे कॉमेडी आपल्या चॅनलवर. ते बघा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्यापासून आपलं डेली रुटीन चालू. तर चला मग हा व्हिडिओ इथेच संपूयात. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि चला टाटा बाय, टेक केअर, सी यू.